कुरुंदवाड पालिका चौक अतिक्रमण मुक्त करावा या मागणीसाठी नागरिकांनी पालिकेला निवेदन दिले आहे। पुढील 8 दिवसात कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचेही पालिका प्रशासनाकडून पालन होत नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे। पालिका चौकात हातगाडे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। पालिका प्रशासन या अतिक्रमणावर हातोडा मारून शहर मोकळा श्वास कधी घेणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। पालिका कार्यालयाच्या मोकळ्या जागेत वाहनांची अनियंत्रित पार्किंग सुरू आहे। येथील अस्ताव्यस्त वाहनांमुळे नागरिक आपली वाहने हातगाड्यासमोर पार्किंग करत आहेत। येथे रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडीमुळे अपघात होऊ शकतो। काही फेरीवाल्यांचा मुजोरपणा वाढला आहे, त्यामुळे पालिकेने तात्काळ अतिक्रमण काढावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन करून शहरातील अतिक्रमणांवर तात्काळ 8 दिवसात कठोर कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। बीपीएन साठी कुरुंदवाडहून उमेश माळगे।